अनिकेत 7वी शिकत होता. त्याच्या बाबांची नोकरी अचानक गेली. घरची परिस्थिती खूप कठीण झाली. एके दिवशी बाबांचा वाढदिवस होता, पण घरात केक तर दूरच, साधी मिठाई घेण्याइतकेही पैसे नव्हते. रात्री बाबा शांतपणे बसले होते. त्यांना वाटत होतं यावर्षी वाढदिवस कुणालाच आठवला नाही. तेवढ्यात अनिकेत आपल्या खोलीतून एक छोटी पिगी बँक घेऊन आला. त्याने ती बाबांसमोर फोडली. नाणी आणि काही नोटा जमिनीवर विखुरल्या. अनिकेत म्हणाला, बाबा, ही माझी 2 वर्षाची बचत आहे. मला सायकल घ्यायची होती, पण आधी तुमच्या चेहऱ्यावर हसू पाहायचं आहे. हे ऐकताच बाबांच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणाले, बाळा, आज तू मला जगातील सर्वात मोठी भेट दिलीस. दुसऱ्या दिवशी बाबांना नवीन नोकरी मिळाली. घरी येताच त्यांनी अनिकेतला नवीन पिगी बँक आणि सायकल भेट दिली. बाबा हसत म्हणाले, तुझ्या प्रेमाने मला पुन्हा उभं राहण्याची ताकद दिली. अनिकेतने बाबांना घट्ट मिठी मारली. त्या दिवशी त्याला समजलं, खरी श्रीमंती पैशात नसते, ती आपल्या माणसांवरील प्रेमात असते. मनापासून केलेले प्रेम आणि त्याग हीच आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती आहे. अनिकेत 7वी शिकत होता. त्याच्या बाबांची नोकरी अचानक गेली. घरची परिस्थिती खूप कठीण झाली. एके दिवशी बाबांचा वाढदिवस होता, पण घरात केक तर दूरच, साधी मिठाई घेण्याइतकेही पैसे नव्हते. रात्री बाबा शांतपणे बसले होते. त्यांना वाटत होतं यावर्षी वाढदिवस कुणालाच आठवला नाही. तेवढ्यात अनिकेत आपल्या खोलीतून एक छोटी पिगी बँक घेऊन आला. त्याने ती बाबांसमोर फोडली. नाणी आणि काही नोटा जमिनीवर विखुरल्या. अनिकेत म्हणाला, बाबा, ही माझी 2 वर्षाची बचत आहे. मला सायकल घ्यायची होती, पण आधी तुमच्या चेहऱ्यावर हसू पाहायचं आहे. हे ऐकताच बाबांच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणाले, बाळा, आज तू मला जगातील सर्वात मोठी भेट दिलीस. दुसऱ्या दिवशी बाबांना नवीन नोकरी मिळाली. घरी येताच त्यांनी अनिकेतला नवीन पिगी बँक आणि सायकल भेट दिली. बाबा हसत म्हणाले, तुझ्या प्रेमाने मला पुन्हा उभं राहण्याची ताकद दिली. अनिकेतने बाबांना घट्ट मिठी मारली. त्या दिवशी त्याला समजलं, खरी श्रीमंती पैशात नसते, ती आपल्या माणसांवरील प्रेमात असते. मनापासून केलेले प्रेम आणि त्याग हीच आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती आहे.